हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं महालेज अकॅडमी मध्ये। तर बाळांनो, आता तुम्ही सेकंड इयर मधून थर्ड इयरला जाणार आहात। थर्ड इयर मध्ये 5व्या सेमिस्टर करता नेमके कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत, अकॉर्डिंग टू केस स्कीम नेमके कोणकोणते सब्जेक्ट आलेले आहेत ते आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। तर बघा मुलांनो, थर्ड इयर आणि 5th सेमिस्टर मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग करता कोणकोणते सब्जेक्ट आहेत पाहूयात। केस स्कीमचा टोटल सब्जेक्टचा सिलेबस मीन्स कोणकोणते सब्जेक्ट आहेत, कोणत्या सब्जेक्टला मार्किंग स्कीम कशी आहे, मार्क्स कसे आहेत, कोणत्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल ओरल आहे नाही, ते सर्व काही आपण पाहणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये। तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता बाळांनो, काय की आपलं थर्ड सेमिस्टर 5th सेमिस्टर आणि थर्ड इयर आहे। इथे लिहिलंय बघा, सेमिस्टर 5th आणि थर्ड इयर 5th सेमिस्टर। यामध्ये तुम्हाला एक टेबल दिसतोय। या टेबल मध्ये पहिल्या कॉलम मध्ये सिरियल नंबर आहे, नेक्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला सब्जेक्टचं नाव दिलेलं आहे, सब्जेक्ट आहे ते, त्या सब्जेक्टचा ॲब्रिव्हिएशन कोड मीन्स शॉर्ट फॉर्म या ठिकाणी दिसतोय। कोर्स टाइप म्हणजे डिप्लोमा आहे तुमचा, त्यानंतर कोर्स कोड म्हणजे सब्जेक्टचा कोड या ठिकाणी दिसतोय पहा, ब्ल्यू लेटर मध्ये, ब्ल्यू डिजिट्स मध्ये। त्यानंतर या ठिकाणी टीचिंग स्कीम म्हणजे लर्निंग स्कीम दिलेली आहे, या ठिकाणी त्या सब्जेक्टचे क्रेडिट्स दिलेले आहेत, या ठिकाणी तो सब्जेक्ट नेमका किती तासांचा आहे, त्या सब्जेक्टची जी रिटर्न एक्झाम किंवा ऑनलाईन एक्झाम आहे ती किती तासांची आहे, तो पेपर ड्युरेशन या ठिकाणी दिलेला आहे। नंतर थेअरीचं जे काही असेसमेंट आहे ते इथे, प्रॅक्टिकल असेसमेंट आणि लर्निंग असेसमेंट इथे, आणि शेवटी टोटल मार्क्स। असा हा संपूर्ण टेबल तुमच्या समोर दिसतोय। चला तर मग एक एक सब्जेक्ट पाहूया। पहिला सब्जेक्ट आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग। मेकॅनिकल इंजिनिअरिंग पास आउट केल्यानंतर म्हणजे डिप्लोमा पास आउट केल्यानंतर नेमकं कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला वाव मिळणार आहे, कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत, बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याकरता हा सब्जेक्ट त्यांनी या केस स्कीम मध्ये 5व्या सेमिस्टरला ऍड केलेला आहे बाळांनो। या सब्जेक्टचा ॲब्रिव्हिएशन कोड आहे ETM। या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे 315363। आता या सब्जेक्ट मध्ये जर पाहिलं तर 30-70 पॅटर्न आहे। तर हा सब्जेक्ट जो आहे 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट होणार। आता त्या 30 मार्कच्या युनिट टेस्ट आयदर ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील, हे सब्जेक्ट टीचरवर डिपेंड आहे। ठीक आहे, की सब्जेक्ट टीचर नेमकं MCQ ची टेस्ट घेतो की रिटर्न एक्झाम घेतो क्वेश्चन आन्सर घेऊन, त्यावर डिपेंड आहे। 2 युनिट टेस्ट होतील 30 मार्कच्या, त्याचा अवरेज इथं पकडलं जाईल, आणि नंतर 70 मार्कची एक टेस्ट होईल। आता 70 मार्कची मेन एक्झाम असणार आहे, जी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होईल 2025 ला। 70 मार्कची ही जी टेस्ट आहे, ही जी फायनल पेपर आहे, ही ऑनलाईन एक्झाम असणार आहे। ही 70 मार्कची इमर्जिंग ट्रेंडचा जो काही एक्झाम आहे ती ऑनलाईन एक्झाम असणार आहे, आणि त्याकरता पेपर ड्युरेशन दिलाय 1.5 आवर्स, म्हणजे 1.5 तासांचा हा पेपर आहे। 1.5 आवर्स, 30-70 तसे टोटल 100 मार्क्स, 100 पैकी 40 मार्क्सला पासिंग आहे बाळांनो। आणि टोटल हा सब्जेक्ट असा 100 मार्क्स आहे। मीन्स काय की याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला प्रॅक्टिकल नसणार आहे किंवा लर्निंग वगैरे असं काही नसणार आहे। लर्निंग असेसमेंट नाही, प्रॅक्टिकल असेसमेंट नाही, फक्त थिअरी असेसमेंट। मग 30 मार्काच्या 2 युनिट टेस्ट आणि एक फायनल एक्झाम, ती पण ऑनलाईन। असा हा सब्जेक्ट आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग। त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे बाळांनो पॉवर इंजिनिअरिंग। पॉवर इंजिनिअरिंग मध्ये येतं PER, ॲब्रिव्हिएशन कोड येतो त्याचा PER। ठीक आहे, आणि त्याचा सब्जेक्ट कोड आहे 315371। ठीक आहे, नंतर तुम्ही पाहू शकता बाळांनो, या सब्जेक्टला क्रेडिट्स आहेत 4। जितके क्रेडिट जास्त तितकं त्या मार्कांचं वेटेज त्या सब्जेक्टला जास्त। 4 क्रेडिट्स आहेत, 4 क्रेडिट्स आहेत। नंतर याला सुद्धा 30-70 पॅटर्न आहे। मेन म्हणजे या सब्जेक्टची एक्झाम ही रिटर्न एक्झाम आहे। 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट, त्याचा अवरेज इथे धरला जाईल। 70 मार्कची एक रिटर्न एक्झाम असणार आहे, फायनल एक्झाम नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये, त्या कालावधीमध्ये। आणि 70 मार्कची जी काही एक्झाम आहे ती 3 तासांची असणार आहे, 3 आवर्स। पेपर ड्युरेशन आहे 70 मार्क्ससाठी 3 आवर्सचा। 70 + 30 असे 100 मार्क्स आहे। आउट ऑफ 100 40 मार्क्सला पासिंग आहे। 25 मार्क्सचं प्रॅक्टिकल असेसमेंट आहे, 25 मार्क्सचं मॅन्युअल कम्प्लिशन आहे मीन्स सबमिशन आहे, आणि 25 मार्क्सचं इंटरनल असेसमेंट आहे, म्हणजेच तुमचं जे काही लर्निंग असेसमेंट आहे, तुम्ही किती लेक्चर केले त्या हिशोबाने, तुमची अटेंडन्स काय त्या हिशोबाने इंटरनल म्हणजे सब्जेक्ट टीचर इंटरनल असेसमेंट करणार आउट ऑफ 25। असा टोटल सब्जेक्ट किती मार्कांचा आहे
30 + 70 100, 25 + 25 + 25 असे टोटल 175 मार्कचा हा सब्जेक्ट आहे. पॉवर इंजिनिअरिंग याला वेटेज थोडं जास्त आहे बाळांनो या सब्जेक्टला. त्यानंतर बाळांनो तिसरा सब्जेक्ट आहे तो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये त्याचा ॲब्रिव्हिएशन कोड आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा AEN. सब्जेक्ट कोड आहे 315372. पाहू शकता बाळांनो या पेपरची सुद्धा रिटर्न एक्झाम आहे. ठीक आहे. या सब्जेक्टचे जे काही क्रेडिट्स आहेत ते आहे 2 क्रेडिट्स आहेत या सब्जेक्टला. आणि या सब्जेक्ट मध्ये सुद्धा 30-70 पॅटर्न आहे. 2 युनिट टेस्ट होतील 30 मार्कचा, त्याचा ॲव्हरेज आउट ऑफ 30 ते असेल. त्यानंतर 70 मार्कची फायनल रिटर्न एक्झाम नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये. 70 मार्कची ही एक्झाम जी आहे ती 3 तासांची असणार आहे फॉर 3 आवर्स. पेपर ड्युरेशन आहे 70 मार्कचा 3 आवर्स. 70 + 30 100 आणि 100 आउट ऑफ 40 मार्क्सला पासिंग आहे. म्हणजे मॅक्सिमम मार्क 100, मिनिमम पासिंग मार्क्स 40. 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट आहे. 25 मार्कचं मॅन्युअल कम्प्लिशन आहे. याला कुठलाही इंटरनल असेसमेंट नाही. म्हणजे हा सब्जेक्ट टोटल किती मार्कचा होतो? 30 + 70 100, 100 + 25 + 25 150 मार्कचा हा सब्जेक्ट आहे बाळांनो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. याची सुद्धा रिटर्न एक्झाम आहे. तिसरा जो सब्जेक्ट आहे तो बाळांनो सेमिनार अँड प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्स. यामध्ये लास्ट इयरला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की डिप्लोमाच्या लास्ट इयरला म्हणजे 3rd इयरला एक प्रोजेक्ट असतो. तो प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी डिसाइड करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टची इनिशियल फेज कंप्लीट करायची आहे या सेमिस्टरला म्हणजे 5व्या सेमिस्टरला, 5th सेमिस्टरला. याचा शॉर्ट फॉर्म आहे म्हणजे ॲब्रिव्हिएशन कोड आहे SPI. याचा सब्जेक्ट कोड आहे 315003. ठीक आहे. आता याला कुठलंही क्रेडिट आहे बाळांनो 1 पेपर. याला पेपर म्हणजे रिटर्न एक्झाम नाही. रिटर्न एक्झाम नाही म्हणजे याला युनिट टेस्ट नाही या सब्जेक्टला. त्यानंतर याला 70 मार्कची रिटर्न एक्झाम किंवा ऑनलाईन एक्झाम नाही. याला प्रॅक्टिकल असेसमेंट आहे 25 मार्कचं. 25 मार्कचं कम्प्लिशन आहे. ठीक आहे. म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट 70% प्रोजेक्ट कम्प्लीट करावा लागतो या 5th सेमिस्टर मध्ये. 25 मार्कचं बाळांनो तुमचं सबमिशन आहे प्रोजेक्टचं आणि 25 मार्कचं इंटरनल असेसमेंट आहे. असा सब्जेक्ट टोटल 25 + 25 + 25 असा 75 मार्कचा हा सब्जेक्ट आहे. त्याच्यावर तुम्हाला एक सेमिनार सुद्धा घेतलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला 70% प्रोजेक्टचं काम झालेलं दाखवायचंय. त्याच्यावर प्रेझेंटेशन द्यायचंय तुम्हाला. आणि जनरली 4 मुलांचा ग्रुप असतो, 4 विद्यार्थ्यांचा. ओके. असा हा सब्जेक्ट आहे. नंतर 5वं आहे बाळांनो इंटर्नशिप फॉर 12 वीक्स. 12 आठवड्यांची इंटर्नशिप तुम्हाला असणार आहे. एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे बाळांनो. त्याचा शॉर्ट फॉर्म या सब्जेक्टचा ITR. या सब्जेक्टचा कोड आहे 315004. परत या सब्जेक्टला क्रेडिट सगळ्यात जास्त आहे बिकॉज हा एक प्रॅक्टिकल नॉलेजचा सब्जेक्ट आहे. 10 क्रेडिट्स आहे, 10 क्रेडिट्स आहेत या सब्जेक्टला. याला 30 मार्कची युनिट टेस्ट नाही, 70 मार्कची रिटर्न एक्झाम नाही. 100 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट आहे, 100 मार्कचं बाळांनो सबमिशन आहे. एक बुक दिली जाईल तुम्हाला. साईटवर तुम्ही जे काही शिकताय, ठीक आहे, जे काही तुम्ही शिकताय इंटर्नशिप मध्ये ते सर्व तुम्हाला त्या बुक मध्ये लिहायचंय. 100 मार्कचं ते सबमिशन आणि त्याचं प्रॅक्टिकल असेसमेंट म्हणजे प्रॅक्टिकल ओरल 100 मार्कची. असं 100 + 100 200 मार्कची इंटर्नशिप 12 आठवड्यांची असणार आहे. इंटर्नशिप आहे तुम्हाला. हे झाले 5 सब्जेक्ट. त्यातले 2 होते हे रिटर्न एक्झाम वाले आणि एक होतं ऑनलाईन एक्झाम वालं. आणि हे 2 जे आहेत याला फक्त प्रॅक्टिकल असेसमेंट आहे आणि सबमिशन आहे. आणि शेवटचा जो 6वा सब्जेक्ट आहे बाळांनो तो आहे इलेक्टिव्ह. इलेक्टिव्ह साठी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट, हिटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग. या 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. आता 3 पैकी तुम्हाला एकच ऑप्शन निवडायचा आहे. ऍक्च्युली प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही वेगवेगळा टीचर कुठलंच कॉलेज ठेवू शकणार नाहीये बाळांनो. म्हणून कॉलेज तुमच्या एका क्लासरूमला एक सब्जेक्ट देऊन टाकेल सर्वांना कॉमन. मग सर्वांना एकतर हा सब्जेक्ट दिला जाईल तुमच्या क्लासरूम मध्ये किंवा हा. तिन्हीपैकी एक सब्जेक्ट क्लासरूम तर्फे दिला जाईल, क्लासरूम मध्ये तुमच्या दिला जाईल. ठीक आहे ना. सर्व विद्यार्थ्यांना एक सब्जेक्ट कॉलेजच देईल. बरं, हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचे वेगवेगळे कोड आहेत सब्जेक्ट नुसार. या सब्जेक्टसाठी टोटल क्रेडिट्स आहे बाळांनो 2. कुठला पण एक सब्जेक्ट घ्यायचा 2चं क्रेडिट आहे. 30 आणि 70 मार्क्स असा पॅटर्न आहे. 2 युनिट टेस्ट होणार या इलेक्टिव्ह सब्जेक्टच्या 30 मार्कच्या. त्यांचा ॲव्हरेज इथं राहील आउट ऑफ 30. 70 मार्कची रिटर्न एक्झाम असणार आहे जिचा पेपर ड्युरेशन आहे 3 आवर्सचा. 3 तासांची 70 मार्कची रिटर्न एक्झाम इलेक्टिव्ह सब्जेक्टची असणार आहे. हे महत्वाचं.
हा 30 + 70 100, मॅक्सिमम मार्क 100 आहेत, पासिंग मार्क्स 40 आहे. 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट, 25 मार्कचं सबमिशन मीन्स मॅन्युअल कम्प्लिशन असणार आहे. इंटरनल असेसमेंट नाही. म्हणून असा सब्जेक्ट 30 + 70 100, 25 + 25 असा 150 मार्कचा हा टोटल सब्जेक्ट आहे बाळांनो. असे टोटल 6 सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 3rd इयर मध्ये 5th सेमिस्टर मध्ये अकॉर्डिंग टू केस स्कीम हे सर्व सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे तुम्हाला किती पेपर रिटर्न एक्झाम आहे, तर हा पॉवर इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि इलेक्टिव्ह अशा 3 सब्जेक्टची 30 आणि 70 मार्कची रिटर्न एक्झाम आहे. ओके. आणि एक ऑनलाईन एक्झाम आहे, इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करता ऑनलाईन एक्झाम आहे 70 मार्कची 1.5 तासांची. आणि हे जे 2 सब्जेक्ट आहे बाळांनो याला एक्झाम नाही. एक्झाम नाही म्हणजे प्रॅक्टिकल असेसमेंट मीन्स प्रॅक्टिकल ओरल आहे आणि थोडंफार सबमिशन आहे. ओके. तर मग बाळांनो प्रश्न येतो की आपण आपल्या क्लासेसमध्ये महालेज अकॅडमीमध्ये कोणकोणत्या सब्जेक्टचे क्लासेस घेणार आहोत. तर आपण 3 ते 4 सब्जेक्टचे क्लास घेणार आहोत. सर्वात पहिला आहे बाळांनो पॉवर इंजिनिअरिंग PER या सब्जेक्टचा क्लास घेणार आहोत. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचा सुद्धा आपण क्लास घेणार आहोत बाळांनो. आणि इलेक्टिव्ह सब्जेक्टचा सुद्धा आपण क्लास घेणार आहोत. जो काही तुमचं कॉलेज सिलेक्ट करून देईल त्यापैकी एका सब्जेक्टचा आपण क्लास घेणार आहोत. म्हणजे 1, 2 आणि 3 ज्याची रिटर्न एक्झाम आहे ऍक्च्युली फायनल मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये त्याचे क्लासेस आपण घेणार आहोत. ओके. त्याचे क्लासेस लवकरच सुरू होतील बाळांनो. तेव्हा ज्यावेळी आपण ते क्लासेस सुरू करणार आहोत तेव्हा प्रत्येक सब्जेक्टच्या पहिल्या लेक्चरमध्ये त्या सब्जेक्टचा टोटल सिलेबस एक्सप्लेन केला जाईल. ओके. आणि नंतर मग लेक्चर सुरू होतील. तर तुम्ही नक्कीच क्लास जॉईन करा. क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला मार्क्स मिळतात हे विशेष नाही, तुम्हाला नॉलेज मिळतं हे विशेष आहे. त्यामुळे बाळांनो नक्कीच क्लास जॉईन करा. आणि त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबरही दिलेला आहे, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता. ओके स्टुडंट्स, बाय.